हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ अदिती नेवे. आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण ह्यूमन रिप्रोडक्शन किंवा रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स याचे काही PYQ सॉल्व केले होते CETचे, आणि हा त्याचा रिमेनिंग पार्ट आहे. काही क्वेश्चन्स आपले बाकी होते फ्रॉम गॅमेटोजेनेसिस. सो या व्हिडिओमध्ये आपण ते रिमेनिंग क्वेश्चन्स सॉल्व करणार आहोत. ओके, सो क्वेश्चन फर्स्ट आहे आपला, कंप्लीट द ॲनॉलॉजी विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. स्पर्मच्या स्ट्रक्चरची जी ॲनॉलॉजी आहे ती कंप्लीट करायची आपल्याला. नेबेनकन जी मेम्ब्रेन आहे ही आपल्याला कशात दिसते बघा. नेबेनकन काय, नेबेनकन ही डबल स्ट्रँडेड फिलामेंटल मेम्ब्रेन आहे, जी कशामुळे बनते, मायटोकॉन्ड्रियामुळे बनते. मायटोकॉन्ड्रियाच्या स्ट्रक्चर्समुळे, अरेंजमेंटमुळे बनते. सो इट इज बिकॉज ऑफ मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे ए ऑप्शन असू शकतं किंवा बी ऑप्शन असू शकतं, सॉरी सी ऑप्शन असू शकतं. न्यूक्लियस तर येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा काय दिलंय, ॲक्रोझोम इज फॉर्म्ड फ्रॉम. ओके, या स्पर्मच्या वरती ॲक्रोझोम बनलेलं असतं. या ॲक्रोझोममध्ये काय प्रेझेंट असतात, काही हायड्रोलायटिक एन्झाईम्स प्रेझेंट असतात. आणि जर तुम्ही बुक नीट वाचली असेल, सो दीज ॲक्रोझोम्स आर ॲक्च्युली द मॉडिफाईड गॉल्जी बॉडीज. ओके, हे ॲक्रोझोम कशापासून बनलेलं आहे, दीज ॲक्रोझोम्स आर मॉडिफाईड गॉल्जी बॉडीज. सो करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन नंबर सी. इट नेबेनकन मेम्ब्रेन इज मायटोकॉन्ड्रिया अँड acrosome is modified Golgi bodies. Next बघा, in human females number of primordial follicle in the ovary at the time of birth. ओके, बर्थच्या टाइमला फिमेल्समध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकल्सचा नंबर किती असतो. अगेन जर हा सुद्धा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, असं जास्त स्टेटमेंट आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. सो हा नंबर किती असतो, अराउंड 2 मिलियन. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. त्यानंतर नेक्स्ट बघा, हाऊ मेनी सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ 50,000 स्पर्मॅटोझोआ प्रेझेंट इन द सीमेन सॅम्पल. आता बघा आपल्याला काय विचारले, किती स्पर्मॅटोझोआ बनवायचे आपल्याला, 50,000 स्पर्म्स. स्पर्मॅटोझोआ म्हणजे 50,000 स्पर्म. आणि कशापासून बनवायचे, फ्रॉम सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. कशापासून फॉर्म करायचे, फ्रॉम सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. सो लक्षात ठेवायचं की ही आपली प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे. ओके, ही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट कशी, दिस इज डिप्लॉइड. ज्या वेळेस ही डिवाइड होणार, ही काय करणार, मिओसिस 1 केल्यानंतर आपल्याला ज्या मिळतात, दीज आर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. ओके, आणि यांची प्लॉइडी काय, दीज आर हॅप्लॉइड. आपल्याला विचारलं एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून यापुढे काय करतील, मिओसिस 2 या 2 बनवतील. ही सेकंडरी स्पर्मॅटोसाइट 2 बनवेल. म्हणजे एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून आपल्याला किती स्पर्मॅटोझोआ मिळू शकतात, 2 मिळू शकतात. सो 50,000 बनवण्यासाठी आपल्याला किती सेकंडरी स्पर्मॅटोझोआ लागतील, 25,000. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. इथं जर आपल्याला इन्स्टेड ऑफ सेकंडरी प्रायमरी विचारलं असतं तर तुम्ही त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं की एका प्रायमरी पासून आपल्याला 4 स्पर्म्स मिळतात आणि एका सेकंडरी पासून आपल्याला 2 स्पर्म मिळतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. आयडेंटिफाय द लेबल्स. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द लेबल 1 and 2 इन द डायग्राम ऑफ अनफर्टिलाइज्ड ओव्हम. ओके, ही डायग्राम सुद्धा आपल्या बुकमध्ये दिलेली. अनफर्टिलाइज्ड ओव्हमचे जे डायग्राम म्हणजे आपलं सेकंडरी oocyte, त्यालाच आपण अनफर्टिलाइज्ड ओव्हम असं म्हणतो. सो बघा, ही आहे आपली फर्स्ट पोलर बॉडी. त्यानंतर हा जो लेअर आहे हा बाहेरचा लेअर आहे, म्हणजे दिस इज करोना रेडिएटा. बघा, एचं करोना रेडिएटा. ओके, याचा ऑप्शन जो आहे तो मिस झाला आहे. लेट मी राईट दॅट ऑप्शन. ओके, सो दीज आर ऑप्शन. फर्स्ट आपलं ऑप्शन यात मिस झालं म्हणून इथं लिहिलं आहे. फर्स्ट इज झोना पेलुसिडा अँड सेकंड इज करोना रेडिएटा. सो हे रॉंग आहे, कारण फर्स्ट जी आहे दॅट इज करोना रेडिएटा. यामध्ये बघा सी ऑप्शन बरोबर दिसते. फर्स्ट इज करोना रेडिएटा. आणि सेकंड जर आपण बघितलं तर आपल्याला ही मेम्ब्रेन विचारली, एगच्या वरची जी मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो, विटेलाइन मेम्ब्रेन. सो सेकंड जी आहे दॅट इज विटेलाइन मेम्ब्रेन. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. आपल्याला काय विचारले, करेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू अगेन अनफर्टिलाइज्ड एग म्हणजे सेकंडरी oocyte. चला, करोना रेडिएटा इज नॉन सेल्युलर. करेक्ट आहे काय स्टेटमेंट, नाही. करोना रेडिएटा इज सेल्युलर. मग कुठला असतो नॉन सेल्युलर, जो झोना पेलुसिडा आहे. झोना पेलुसिडा इज नॉन सेल्युलर. ओके, झोना पेलुसिडा इज नॉन सेल्युलर. नेक्स्ट, सेकंडरी oocyte ओव्युलेट्स आफ्टर LH सर्ज. ओके, ओव्युलेशन हे कधी होतं, LH सर्ज नंतर, म्हणजे 13 किंवा 14th डेला जो LH आहे तो पीकवर गेल्यानंतर बरोबर काय होतं, ओव्युलेशन होतं. आणि ओव्युलेशनमध्ये काय ओव्युलेट होतोय, आपला सेकंडरी oocyte ओव्युलेट होतोय. जो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आहे तो रप्चर होणार आणि त्याच्यातून काय बाहेर येईल, सेकंडरी oocyte बाहेर येईल. म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आहे. स्टील आपण पुढच्या बघूया. इट हॅज सेंट्रिओल्स नियर द germinal vesicles. Okay, this is incorrect.
सेंट्रल्स नसतात. अँड इट हॅज जर्मिनल वेसिकल्स अँड फर्स्ट बॉडी ॲज द व्हेजिटल पोल. हे सुद्धा इनकरेक्ट आहे. करेक्ट ऑप्शन काय मग आपलं ऑप्शन नंबर बी. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन द गिवन डायग्राम ऑफ अनफर्टिलाइज्ड एग. ओके, अगेन आपल्याला ओव्हमची डायग्राम दिलेली, आपल्याला लेबलिंग करायची. बघा फर्स्ट जे आपल्याला दिसतं आहे ही मेम्ब्रेन दिलेली आहे. डायग्राममध्ये क्लिअर नसेल तर बघा ही मेम्ब्रेन आहे. म्हणजे ही कुठली मेम्ब्रेन आहे? दिस इज द विटिलाइन मेम्ब्रेन. ओके, दिस इज द विटिलाइन मेम्ब्रेन. त्यानंतर हा जो बाहेरचा लेअर दिसतोय सेकंड लेअर बिटवीन द करोना रेडिएटा अँड विटिलाइन मेम्ब्रेन, हा कुठला लेअर आहे? दिस इज झोना पेल्युसिडा. सेकंड इज झोना पेल्युसिडा. त्यानंतर थर्ड इथं दिलेलं आहे बघा, असं स्ट्रक्चर दिलंय. ओके, ही जी फॉर्म झाली हा एक न्यूक्लियस आहे, पण हा न्यूक्लियस कशामुळे फॉर्म झाला? बाय मिओसिस 1. आणि मिओसिस 1 झाल्यानंतर आपल्याला एक प्रायमरी ओसाइट मिळतं. सॉरी, मिओसिस 1 झाल्यानंतर येस आपल्याला एक काय मिळतंय? प्रायमरी ओसाइट आणि एक जे फॉर्म होतंय दॅट इज द पोलर बॉडी. म्हणजे ही काय आहे? दिस इज द फर्स्ट पोलर बॉडी. दिस इज फर्स्ट पोलर बॉडी. आणि हा जो आहे दॅट इज द न्यूक्लियस, और यालाच आपण काय म्हणते? प्रो न्यूक्लियस. ओके, चला बघा मग करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे आपलं? जस्ट अ सेकंड. ओके, सो इट इज नॉट प्रो न्यूक्लियस. प्रो न्यूक्लियस इकडे असणार. दिस इज द जर्मिनल वेसिकल. सो करेक्ट ऑप्शन बघा कुठलं आहे? विटिलाइन मेम्ब्रेन, झोना पेल्युसिडा, फर्स्ट पोलर बॉडी अँड जर्मिनल वेसिकल. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट मॅच विथ रिस्पेक्ट टू द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. स्पर्मच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड इनकरेक्ट मॅच आपल्याला विचारले. हेडमध्ये येस हायड्रोलायझिंग एन्झाईम्स असतात बरोबर. स्पर्मच्या हेडमध्ये काय प्रेझेंट असतात? हायड्रोलायटिक एन्झाईम्स प्रेझेंट असतात इन ॲक्रोझोम. त्यानंतर नेक्स्ट दिलं बघा, टेल कन्सिस्ट ऑफ मेन पीस अँड एंड पीस. बरोबर, टेलमध्ये काय प्रेझेंट आहे? एक मेन पीस आणि एक एंड पीस प्रेझेंट आहे. त्यानंतर नेक कंटेन्स सायटोप्लाझम अँड ॲक्झियल फिलामेंट. या पोर्शनला आपण काय म्हणतो? नेक. जो सायटोप्लाझम किंवा ॲक्झियल फिलामेंट आहे हा कशात प्रेझेंट आहे? मिडल पीसमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. नेक्स्ट बघा, मिडल पीस इट कंटेन्स स्पायरल मायटोकॉन्ड्रिया. असं स्पायरल मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे आणि काय प्रेझेंट आहे? त्याच्यामध्ये एक ॲक्झियल फिलामेंट प्रेझेंट आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. म्हणजे दिस इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट बघा, गिवन बिलो आर 2 स्टेटमेंट्स. अगेन आपल्याला 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. स्टेटमेंट 1, ॲट द ऑनसेट ऑफ प्युबर्टी द पिट्युटरी ग्लँड्स बिगिन्स द सिक्रिशन ऑफ गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन्स. बघा घाई न करता क्वेश्चन वाचायचा. यामध्ये आपल्याला काय दिलंय की पिट्युटरी ग्लँड काय रिलीज करते? गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन. आणि कुठलाही रिलीजिंग हॉर्मोन ही पिट्युटरी रिलीज न करता कोण रिलीज करतं? हायपोथॅलॅमस रिलीज करतो. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट इज इनकरेक्ट स्टेटमेंट. ओके, पिट्युटरी काय रिलीज करते? पिट्युटरी गोनॅडोट्रॉपिन रिलीज करते, दॅट इज LH अँड FSH. पण गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हॉर्मोन कोण रिलीज करतो? इट इज रिलीज्ड बाय हायपोथॅलॅमस. सेकंड स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट सेकंड, GnRH इनिशिएट्स द सिग्निफिकंट इन्क्रीज इन सिक्रिशन ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ओके, याचा अर्थ काय की हा GnRH काय करतो? FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनचं सिक्रिशन वाढवतो अँड विच इंड्युसेस गॅमेटोजेनेसिस. येस, त्याच्यामुळेच फॉलिकल डेव्हलपमेंट जी आहे ती स्टार्ट होते. म्हणजे सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट स्टेटमेंट. मग करेक्ट ऑप्शन बघा ऑप्शन नंबर डी. स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट बघा, द नॉन मोटाईल, नॉन फंक्शनल अँड नॉन डिवायडिंग सेल्स ड्युरिंग गॅमेटोजेनेसिस. नॉन मोटाईल, नॉन फंक्शनल अँड नॉन डिवायडिंग. फर्स्ट जी दिलेली आहे आपल्याला दॅट इज स्पर्मॅटोझोआ. बघा स्पर्मॅटोझोआ म्हणजे स्पर्म, इट इज मोटाईल अँड फंक्शनल. त्यानंतर सेकंड दिलेलं आपल्याला सेकंडरी oocytes. ओके, सेकंडरी oocytes आर नॉन मोटाईल बट दे आर स्टील डिवायडिंग सेल्स. इथं आपल्याला काय विचारलंय? नॉन डिवायडिंग. सेकंडरी oocyte जो आहे तो पुढे जाऊन डिवाइड होणार इन टू द सेकंड पोलर बॉडी अँड ओव्हम. ओके, त्यानंतर नेक्स्ट दिलं स्पर्मॅटिड्स. येस, बघा स्पर्मॅटिड हे असं स्ट्रक्चर आहे जे फॉर्मेशन डिवाइड म्हणजे मिओसिस 2 कंप्लीट झाल्यानंतर बनतंय. ओके, आणि हे स्पर्मॅटिड्स नॉन मोटाईल असतात कारण यांच्याकडे काय नाही आहेत? यांच्याकडे
फ्लॅजेला प्रेझेंट नसते. येते लक्षात. म्हणजे दीज आर नॉन फंक्शनल, नॉन मोटाईल आणि डिवाइडही करत नाही कारण डिव्हिजन कंप्लीट झाली. मग यांचं काय होतं, स्पर्मिओजेनेसिसने यांच्यापासून पुढे स्पर्म बनवले जातात, डिफरन्सिएशन होतं. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. तरी आपण पुढचं बघू. प्रायमरी ओसाइट्स, येस प्रायमरी ओसाइट्स आर द डिवाइडिंग सेल्स, ते मिओसिस 1 परफॉर्म करतील. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. त्यानंतर बघा फर्टिलायझेशनचे काही क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन, विच हॉर्मोन हेल्प्स इन द जर्नी ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एम्प्युला बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड फॅलोपियन ट्यूब. ओके, कुठल्याही पद्धतीचं कॉन्ट्रॅक्शन जर होत असेल युटेरसमध्ये किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये, इट इज डन बाय अ हॉर्मोन विच इज नोन एज ऑक्सिटोसिन. सो हे जे कॉन्ट्रॅक्शन आहे हे सुद्धा कोण करते, ऑक्सिटोसिन करते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं आपल्याला. रिगार्डिंग टू द कॅपिसायटेशन अँड मूवमेंट ऑफ स्पर्म ड्युरिंग फर्टिलायझेशन इन ह्युमन्स. ओके, स्पर्मचं कॅपिसायटेशन, फर्टिलायझेशनची जी फर्स्ट स्टेप आहे दॅट इज द कॅपिसायटेशन ऑफ स्पर्म, म्हणजे स्पर्म ॲक्टिवेट केला जातो ड्यू टू कॅल्शियम आयन्स. ओके, बघा प्रोसेस ऑफ कॅपिसायटेशन, इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं आपल्याला. प्रोसेस ऑफ कॅपिसायटेशन ऑफ स्पर्म्स रिक्वायर्स अबाउट 5 to 6 hours. ओके, सो येस दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. फक्त कॅपिसायटेशनसाठी किती आवर्स लागतात, अबाउट 5 to 6 hours लागतात. नेक्स्ट बघा, स्पर्म स्विम्स टुवर्ड्स द युटेरस. येस, युटेरसकडे स्विम करतो, ओव्हिडक्टकडे स्विम्स करतो ॲट द ॲव्हरेज स्पीड ऑफ 1.5 सेंटीमीटर्स टू 3.0 सेंटीमीटर. हा सेंटीमीटर इतका ट्रॅव्हल करू शकत नाही कारण स्पर्म स्वतः स्मॉलेस्ट सेल आहे. स्पर्मची साईज काय, 0.4 मायक्रोमीटर. त्याच्यामुळे हा एका मिनिटाला एवढं ट्रॅव्हल करू शकत नाही. मग किती ट्रॅव्हल करतो, हा आपल्या बुकमध्ये दिलं आहे 1.5 मिलीमीटर, नॉट सेंटीमीटर, टू 3 मिलीमीटर. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे दिस इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. आफ्टर कॅपिसायटेशन स्पर्म्स रीच अप टू द एम्प्युला विदिन 5 minutes. यस, ते ॲक्टिवेट होतात आणि एम्प्युलापर्यंत 5 मिनिटपर्यंत पोहोचतात. अँड आफ्टर इजॅक्युलेशन द वजायना ejaculation into the vagina, female sperms can remain viable up to 24 to 48 hours. female body मध्ये गेल्यानंतर sperms 48 hours पर्यंत viable असू शकतात. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी विच इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट बघा, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. अच्छा, हा थोडा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ मिझोडर्मल डेरिव्हेटिव्स. म्हणजे हे जे ऑर्गन्स दिलेत यापैकी मिझोडर्म पासून डेव्हलप झालेले ऑर्गन्स कुठले. बघा, फर्स्ट जे आहे ते आपल्याला दिले विसेरल मसल्स अँड सिलियरी मसल्स. या ज्या विसेरल मसल्स आहेत दीज आर फॉर्म्ड बाय एंडोडर्म. दीज आर फॉर्म्ड बाय एंडोडर्म. दीज आर एंडोडर्मल. ओके, आपल्याला विचारलं मिझोडर्मल म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. सेकंड ऑप्शन बघा दिले मिडल इयर अँड डेंटाईन ऑफ टीथ. मिडल इयर हा आपला मिझोडर्मल आहे, डेंटाईन ऑफ टीथ इज ऑल्सो मिझोडर्मल. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आपलं, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर नेक्स्ट दिले बघा सिलियरी मसल्स. सिलियरी मसल्स आर एक्टोडर्मल. ओके, एक्टोडर्मल. अँड अगेन म्हणजे हे ऑप्शन येऊ नाही शकत. डेंटाईन इज मिझोडर्मल पण इनामल इज एक्टोडर्मल. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट बघा काय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ एम्ब्रियॉनिक एंडोडर्म. ओके, कुठला जो ऑर्गन आहे हा एंडोडर्म पासून फॉर्म झालेला आहे. बघा काय दिलंय, नेझल इपिथेलियम, युरेथ्रल इपिथेलियम, त्याच्यानंतर पिगमेंटेड इपिथेलियम ऑफ रेटिना अँड ऑप्शन डी इज पिगमेंटेड इपिथेलियम ऑफ ऑर्गन ऑफ कॉर्टाय. ओके, हे सगळे जे आहेत दीज आर नॉट फ्रॉम द एंडोडर्म. जो आपला युरेथ्रल इपिथेलियम आहे तो कशापासून बनतोय, एंडोडर्म पासून बनतोय. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. इन ह्युमन बीइंग्स ड्युरिंग द क्लिवेज जायगोट गेट्स कम्प्लिटली डिवायडेड. ओके, ज्यावेळेस हा जायगोट फॉर्म झाला, जायगोट ही सिंगल सेल आहे, क्लिअर. यात जो फर्स्ट क्लिवेज होतो तो क्लिवेज कसा असतो, कम्प्लीट क्लिवेज. म्हणजे हा जो जायगोट आहे हा होल डिवाइड होतो. कसा डिवाइड होणार, कम्प्लीट डिवाइड होणार अशा पद्धतीने. एचॉरिझोना पेलुसिडा तशीच असते आणि हे फायनली काय बनतात, ब्लास्टोमियर्स बनतात. या डिव्हिजनला आपण काय म्हणतो, दिस टाइप ऑफ डिव्हिजन इज नोन ॲज, कम्प्लीट डिवाइड झाला ना तो होल डिव्हिजन झालं म्हणून आपण याला काय म्हणतो, होलोब्लास्टिक डिव्हिजन. सो करेक्ट ऑप्शन काय असणार आहे आपलं, ऑप्शन नंबर बी, दॅट इज द होलोब्लास्टिक डिव्हिजन. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द करेक्ट सिक्वेन्स विथ रिस्पेक्ट टू ह्युमन एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. ओके, ह्युमनची जी एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट आहे त्यात कशा पद्धतीने कुठल्या सिक्वेन्सने डेव्हलपमेंट होत असते, स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. सगळ्यात पहिली जी स्टेप असणार डेव्हलपमेंटच्या आधी दॅट इज इन्सिमिनेशन.
सगळ्यात आधी इन्सिमिनेशन करणं गरजेचं आहे. स्पर्मला आपल्याला ओव्हम पर्यंत पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. बाय इन्सिमिनेशन. सो फर्स्ट इज इन्सिमिनेशन. सेकंड, एकदा इन्सिमिनेशन झालं की फ्युजन ऑफ गॅमेट्स होणं गरजेचं आहे, म्हणजे सेकंड स्टेप इज फर्टिलायझेशन. बघा ही दिली आपल्याला फर्टिलायझेशन. त्यानंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर गॅमेट्स बनले. आता फायनल पुढे काय होणार, आता 3 स्टेजेस दिल्या बघा, ग्रॅस्ट्युलेशन, ब्लास्टुलेशन. पहिले आपल्याला मोरुला स्टेज मिळते, मोरुला स्टेज नंतर आपल्याला काय मिळते, ब्लास्टोसिस्ट स्टेज म्हणजे ब्लास्टुलेशन. सो सेकंड ब्लास्टुलेशन नंतर ग्रॅस्ट्युलेशन, ग्रॅस्टुला फॉर्मेशन. ओके, ज्याच्यामध्ये जे डर्म्स जर्मिनल लेयर्स आहेत ते बनतात, ऑर्गन्स फॉर्म व्हायला सुरुवात होते. सो 4 आणि लास्ट इज द गेस्टेशन, टोटल 9 months. सो करेक्ट ऑप्शन 1 3 2 5 4. 1 3 2 4 5. 1 3 2 4 5. So correct option is option number C. Next बघा, human embryo is a solid ball of 16 to 32 cells by the end of dash dash day after fertilization. Okay, so after fertilization at 4th day, okay, पहिली डिव्हिजन व्हायला वेळ लागतो, हळूहळू मग ती डिव्हिजन फास्ट होत जाते. सो 4th डेला किती सेल्स असतात, 16 ते 32 सेल्स. त्या सेल्स अशा अरेंज असतात आणि त्या आपल्याला मलबेरी सारख्या दिसतात. या स्टेजला आपण काय म्हणतो, मोरुला स्टेज. सो हे कुठल्या दिवशी होतं, बाय द एंड ऑफ 4th डे. ओके, सो ॲट 4th डे आपल्याला कुठली स्टेज दिसते, मोरुला स्टेज दिसते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आर ऑन प्लासेंटा. इन ह्युमन्स ड्युरिंग द एंड ऑफ गेस्टेशन पिरियड रिलॅक्सिन इज सिक्रिटेड बाय. म्हणजे ज्या वेळेस आपला गेस्टेशन पिरियड एंड होतो त्यावेळेस हा रिलॅक्सिन हॉर्मोन कोण सिक्रेट करतं, पिट्युटरी ग्लँड ऑफ फिटस. बघा, रिलॅक्सिन सिक्रेट करण्यामध्ये फिटसचा कुठलाही रोल नाही, म्हणजे फिटसवाले ऑप्शन तर येणारच नाही. एकच ऑप्शन दिलं आपल्याला फिटसचं. त्यानंतर युटेराइन ग्लँड्स ऑफ मदर, पिट्युटरी ग्लँड्स ऑफ मदर अँड ओव्हरी ऑफ मदर. बघा, ओव्हरी जे आहे हीच हे सगळे हॉर्मोन्स सिक्रेट करत असते. ओव्हरी टोटल 5 हॉर्मोन्स सिक्रेट करते, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, त्याच्यानंतर इनहिबिन, रिलॅक्सिन आणि ॲक्टिव्हिन. हे सारे हॉर्मोन्स कोण सिक्रेट करते, ओव्हरी सिक्रेट करते. सो रिलॅक्सिन कोणी सिक्रेट केलंय, ओव्हरीने सिक्रेट केलंय. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट बघा, ह्युमन प्लासेंटा इज कॉल्ड ॲज हिमोकोरियल बिकॉज. ह्युमन प्लासेंटाला आपण हिमोकोरियल का म्हणतो, बघा त्याचं रिझन आहे की याच्यावर असे काही विलाईज प्रेझेंट असतात. जो कॉरियॉन असतो त्याच्यावर असे काही विलाईज प्रेझेंट असतात आणि या विलाईजमुळेच फायनली पुढचं जे वॉल आहे ती बनते. बघा, सो करेक्ट स्टेटमेंट, इट इज अटॅच टू द वॉल ऑफ ओव्हरी. नाही, ओव्हरीच्या वॉलला अटॅच नाही आहे. पार्ट ऑफ प्लासेंटा कॉल्ड ॲज विलाई. बघा, हां, ह्या काय प्रेझेंट आहे, दीज आर द विलाईज विच आर कॉन्ट्रीब्युटेड बाय फिटस अँड द पार्ट ऑफ युटेराइन वॉल कॉल्ड ॲज मॅटर्नल प्लासेंटा आर कॉन्ट्रीब्युटेड बाय द मदर. म्हणजे जी प्लासेंटा आहे ती दोघांमुळे बनलेली आहे. ही फिटसचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आणि मदरचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट, नेक्स्ट क्वेश्चन बघा, पार्च्युरेशनवर काही क्वेश्चन आहे. द फुल्ली डेव्हलप्ड फिटस गिव्ह सिग्नल फॉर युटेराइन कॉन्ट्रॅक्शन बाय सिक्रेटिंग विच हॉर्मोन्स. बघा, पार्च्युरेशन ही जी प्रोसेस आहे ही हॉर्मोन्समुळे सुद्धा होते आणि न्यूरल सिग्नल्समुळे सुद्धा होते. सो इट इज अ न्यूरो एंडोक्राइन प्रोसेस. ही कशी प्रोसेस आहे, इट इज अ न्यूरो एंडोक्राइन प्रोसेस. दोघींमुळे होते ही प्रोसेस. ओके, या न्यूरो एंडोक्राइन प्रोसेसमध्ये फिटसचा सुद्धा रोल आहे. फिटस सुद्धा काही सिक्रेशन्स म्हणजे काही हॉर्मोन्स रिलीज करणार आणि काही सिग्नल देणार, आणि मदरचा सुद्धा रोल आहे. सो यामध्ये आपल्याला काय विचारले की फिटसचा काय रोल आहे. सो ऑप्शन 1 ऑक्सिटोसिन अँड ACTH. ऑक्सिटोसिन फिटस सिक्रेट करू शकत नाही. ऑक्सिटोसिन कोण देणार, मदरची पिट्युटरी. कुठली पिट्युटरी, मदरची पोस्टेरियर पिट्युटरी. ओके, सो अगेन ज्यात ऑक्सिटोसिन आहे ते ऑप्शन्स गेलेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, ACTH अँड प्रोस्टाग्लँडिन्स. अगेन प्रोस्टाग्लँडिन्स हे फिटस सिक्रेट करत नाही, ते मदरच सिक्रेट करते. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी. ऑप्शन डी ACTH म्हणजे आपले ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन्स अँड कॉर्टिकोस्टेरॉइड्स. हे 2 हॉर्मोन्स फिटस सिक्रेट करतात ज्याच्यामुळे सिग्नल जातो टू द मदर्स पिट्युटरी ग्लँड. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ डायलेशन स्टेज ऑफ पार्च्युलेशन. पार्च्युलेशनमध्ये डायलेशन, एक्सपल्जन या स्टेजेस येतात. त्यापैकी कुठलं इनकरेक्ट आहे ते आपल्याला विचारलं. सो ड्युरेशन इज अबाउट 20 to 60 minutes. ओके, जो डायलेशनचा ड्युरेशन आहे तो किती असतो, अबाउट 20 to 60 minutes. पण बघा, डायलेशनचा ड्युरेशन एवढा नाही आहे. हा ड्युरेशन कशाचा आहे, दिस इज द एक्सपल्जन ड्युरेशन. म्हणजे हेच स्टेटमेंट आपलं इनकरेक्ट आणि करेक्ट ऑप्शन आहे. पुढचं बघू, फिटस इज फोर्स टुवर्ड्स द सर्विक्स. यस, फिटस सर्विक्सकडे काय केलं जातो, कॉन्ट्रॅक्शनने फोर्स पुश केला जातो. डायलेशन
ऑफ वजायना, वजायनाची जी साईज असते ती इन्क्रीज होते, सो डायलेशन होतं. अँड रप्चर ऑफ एमनियन, एमनियन कॅव्हिटी जी असते किंवा जो एमनियन आहे तो सुद्धा रप्चर होतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए, विच इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट बघा, ड्युरिंग पार्च्युरेशन ACTH इज सिक्रेटेड बाय. आत्ताच आपण बघितलं की ACTH कोण सिक्रेट करते, फिटस सिक्रेट करतो. सो ॲडेनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन्स आर सिक्रेटेड बाय. फर्स्ट ऑप्शन दिलं बघा युटेराइन ग्लँड्स ऑफ मदर. सेकंड ऑप्शन दिलेलं आहे एंडोमेट्रियम. मदरवाले ऑप्शन तर येणार नाही. ओके, आता ऑप्शन उरला आपल्याला पिट्युटरी अँड द ॲड्रिनल ग्लँड. सो हे कोण सिक्रेट करतात, दीज ACTH आर सिक्रेटेड बाय पिट्युटरी ग्लँड ऑफ द फिटस, जे फायनली मग पुढे जातात आणि पुढची प्रोसेस करतात. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज द पिट्युटरी ग्लँड ऑफ फिटस. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉलोइंग फीचर्स आर सीन ड्युरिंग द डायलेशन स्टेज ऑफ पार्च्युरेशन. ओके, एक्सेप्ट. कुठली स्टेज आपल्याला डायलेशनमध्ये दिसत नाही पण बाकीच्या स्टेजेस दिसतात. सो डायलेशनमध्ये यस, बेबी जो आहे तो युटेरसच्या बाहेर पुश केला जातो. सो इट इज द करेक्ट स्टेटमेंट. एमनिओटिक मेम्ब्रेन ऑफ द फिटस रप्चर्स. आत्ताच आपण बघितलं की डायलेशनमध्ये एमनिऑन जो आहे तो रप्चर होतो, ब्रेक होतो. युटेराइन कॉन्ट्रॅक्शन स्ट्रॉंगर होतात. येस, युटेराइन कॉन्ट्रॅक्शन खूप जास्त स्ट्रॉंगर होतात. मग उरलेला ऑप्शन काय, ऑप्शन डी, दॅट फिटस गिव्स द सिग्नल ऑफ युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. हे फिटसकडून जात नाही ड्युरिंग द डायलेशन स्टेज. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. त्यानंतर काही क्वेश्चन्स आहेत बघा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या टॉपिकचे. ह्युमन पॉप्युलेशन इन इंडिया रीच्ड अ बिलियन. काय विचारले, रीच्ड अ बिलियन ऑन मार्क बाय द इयर. कधी ती बिलियनपर्यंत पोहोचली. सो जर तुम्ही स्टेटमेंट नीट रीड केले असेल तर 2000च्या आसपास ही बिलियनपर्यंत पोहोचली. आणि मग आपल्याला एक 2011चा सुद्धा क्रायटेरिया दिला आहे, त्याच्यात तिने बिलियनचा क्रायटेरिया क्रॉस केला आहे. सो रीच असेल तर 2000 आणि क्रॉस्ड 1.2 बिलियन समथिंग, तर इट इज 2011. नेक्स्ट बघा, नॅशनल प्रोग्राम्स दॅट कवर एरियाज रिलेटेड टू रिप्रोडक्शन इन ह्युमन्स आर करंटली इन ऑपरेशन अंडर. म्हणजे हे जे प्रोग्राम्स आहे हे कोण चालवतं, हे सगळे प्रोग्राम्स कुणामुळे चालवतात, बिकॉज ऑफ RCH, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम. यांच्यामुळे हे यांच्या अंडर हे सगळे ऑपरेशन्स चालू आहेत. नेक्स्ट बघा, बर्थ कंट्रोल. विच कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस अट्रॅक्ट्स मॅक्रोफेजेस इन द युटेराइन कॅव्हिटी फॉर फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म. यापैकी कुठलं कॉन्ट्रासेप्टिव्ह जे आहे ते मॅक्रोफेजेसला अट्रॅक्ट करतं. सो बघा करेक्ट ऑप्शन आहे आपलं ऑप्शन नंबर सी, दॅट इज लिपेज लूप. लिपेज लूप हा एक एस शेप स्ट्रक्चर आहे. हा काय करतो, इट अट्रॅक्ट्स द मायक्रोफेजेस. आणि मायक्रोफेजेस म्हणजे आपल्याला माहिती दीज सेल्स आर फॅगोसायटिक सेल्स. या सेल्स काय परफॉर्म करतात, स्पर्मचं फॅगोसायटोसिस करतात आणि स्पर्मला काय करतात, किल करतात. आणि अशा पद्धतीने हे कॉन्ट्रासेप्शन करत असतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी, दॅट इज लिपेज लूप. नेक्स्ट बघा, एम्निओसिंथेसिस इज कॅरीड आउट. ओके, एम्निओसिंथेसिस ही एक पर्टिक्युलर टेस्ट आहे जी कधी परफॉर्म केली जाते, बाय द 14th वीकमध्ये परफॉर्म केली जाते. यामध्ये काय करतात, जे एम्निओटिक फ्लुइड आहे त्याच्यात फिटसच्या सेल्स असतात, त्या फ्लुइडमधून त्या सेल्स घेतात आणि क्रोमोझोमचा जो कॅरिओटाईप आहे तो स्टडी करतात. म्हणजे स्पेशली आपण ही टेस्ट कशासाठी करत असतो, टू स्टडी द क्रोमोझोम्स. मग बघा करेक्ट ऑप्शन काय आहे, इंड्यूस अबॉर्शन, स्टडी क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज. यस, आपण याच्या थ्रू काय स्टडी करतो, क्रोमोझोममध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आहे, म्हणजे काही मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे किंवा काही जेनेटिक डिसऑर्डर आहे, काही कॅरिओटाईपमध्ये जसं डाऊन सिंड्रोम वगैरे, हे सगळं आपण याच्या थ्रू स्टडी करू शकतो. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट रिगार्डिंग टू द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. ओके, कुठल्या स्टेटमेंट्स NTP साठी करेक्टेड आहे बघा. फर्स्ट स्टेटमेंट दिले, MTP Act was legalized in 1971. Yes, by the government of India. हा legalized केला गेला होता in 1971. It is a correct statement and it provides a framework from MTP Act 2017. It is a correct statement. Next बघा, according to MTP Act, pregnancy may be terminated within the first week. Yes, आपण याला first 12 week मध्ये टर्मिनेट करू शकतो. अँड ऑर मोर दॅन लास्ट 28 वीक्स. नाही, आपण याला एकतर 12 हप्त्यांमध्ये करू शकतो किंवा लेस दॅन 20 वीक्स. ओके, नॉट मोर दॅन 28. इट शुड बी लेस दॅन 20 वीक्स. ओके, सो दिस इज इनकरेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट बघा, MTP इज यूज्ड ॲज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड फॉर बर्थ कंट्रोल. नाही, याच्यामध्ये ऑलरेडी कशा पद्धतीने कन्सिव्ह झाल्यानंतर कसं कॉन्ट्रासेप्शन करणार. सो दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. The aim of NTP Act to reduce incidences of illegal abortions. Yes, खूप जास्त इलिगल अबॉर्शन्स वाढल्यामुळेच या प्रोसेसला लीगल करण्यात आलं गव्हर्नमेंट थ्रू. सो करेक्ट ऑप्शन इज 1 and 4, दॅट इज ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट बघा,
the rhythm method of temporary contraception is based on the following feature. rhythm method, natural method किंवा आपण याला काय म्हणतो, दिस इज द कॅलेंडर मेथड असो. याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करतो की जो ओव्युलेशन आहे ते 2 दिवस म्हणजे 14च्या ऐवजी हे 16 डेजला सुद्धा होऊ शकतो किंवा हे 12th डेला सुद्धा होऊ शकतं. येते लक्षात. मग जर स्पर्म आधी आलेला असला त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो 10th डे पासून जो असंच कॅल्क्युलेट केलं तर 70th डे पर्यंत, कारण नंतर सुद्धा स्पर्म आल्यानंतर 24 आवर व्हायबिलिटी असते. सो 10th to 17th डे जो आहे हा सेफ पिरियड आहे. बाकी पिरियडमध्ये मग कन्सिव्ह होऊ शकतं. सो या सेफ पिरियडला कसं धरलं जातं, दिस इज एकतर वीक बिफोर द मेन्स्ट्रुअल सायकल किंवा वीक आफ्टर द मेन्स्ट्रुअल सायकल इज द सेफ पिरियड. मग बघा करेक्ट ऑप्शन काय आपलं, consecutive menstrual cycles are separated नाही. luteal phase of menstrual cycle duration of 14 days no. a week after ovulation is only the safe period no. उलट ओव्युलेशन नंतरचा जो पिरियड आहे तो रिस्क पिरियड असतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी, a week before and after ovulation is safe period for the sexual intercourse. किंवा यालाच आपण कसं म्हणू शकतो, a week after menstrual cycle सुद्धा. ओके, clear. So correct option is option number D, a week before and after ovulation is a safe period for sexual intercourse. त्यानंतर नेक्स्ट बघा, which one of the following is not a risk associated with amniocentesis. amniocentesis मुळे कुठला प्रॉब्लेम होऊ शकणारच नाही. सो मिसकॅरेज, डेव्हलपमेंट ऑफ कंजेनायटल डिसीज, लीकिंग ऑफ एमनियोटिक फ्लुइड, नीडल इंजुरी. बघा याच्यामध्ये एक नीडल पास केली जाते आणि त्याच्यातून ते फ्लुइड घेतलं जातं. सो इट मे लीड टू नीडल इंजुरी किंवा एखाद्या वेळेस त्या कॅव्हिटीमधून किंवा त्या सॅगमधून एमनियॉन फ्लुइड लीक होऊ शकतो. सो हे सुद्धा होऊ शकतं. आणि जर खूप डेंजरस सिच्युएशन झाली तर इट मे लीड टू मिसकॅरेज. पण का नाही होऊ शकत, कंजेनायटल डिसीजेस. कंजेनायटल डिसीज म्हणजे बाय बर्थ जे डिसीज येतात ते डिसीजेस. सो हे त्याच्यामुळे नाही होऊ शकत. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट बघा, ॲब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन इन ब्रेस्ट फीडिंग. ओके, बघा ज्यावेळेस आफ्टर पार्च्युरेशन काही मंथ्स ब्रेस्ट फीडिंग होत असते. सो इट इज अबाउट 6 मंथ आणि त्या 6 महिन्यामध्ये हॉर्मोन्स असे असतात की मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही. ओके, किंवा मेन्स्ट्रुअल सायकल कंटिन्यू होत नाही, ती स्टॉप असते. सो याला आपण काय म्हणतो, दिस फेनॉमिनॉन इज नोन ॲज लॅक्टेशनल ॲमिनोरिया. ओके, ॲमिनोरिया इज ॲब्सेन्स ऑफ मेन्सेस आणि कुठल्या फेजमुळे होत आहेत, ब्रेस्ट फीडिंगमुळे, म्हणून याला आपण म्हणतो लॅक्टेशनल ॲमिनोरिया. लास्ट बघा, STDs, प्रायमरी लेशन्स अँड कॅन्क्रे ॲट द साईट ऑफ इन्फेक्शन इज द कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम ऑफ. बघा हे तर सगळं कशामुळे होतं आहे, STD मुळे, म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. आणि आपल्याला जे ऑप्शन दिलेत त्यापैकी एकच STD आहे, दॅट इज सिफिलिस. सो करेक्ट ऑप्शन इज सिफिलिस. बाकी हे STD नाही. फिलारियासिस हे वर्ममुळे होतं आहे, म्हणजे हेल्मेंथमुळे होतं आहे. कॅन्सर तर वेगळाच डिसीज आहे आणि हे फंगसमुळे होतं आहे. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, इन्क्युबेशन पिरियड ऑफ सिफिलिस. ओके, सिफिलिस इज अ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आणि याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे इन्फेक्शन झाल्यापासून फर्स्ट सिम्पटम येईल त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. आणि हा ऑलमोस्ट 3 to 4 वीक्सचा इन्क्युबेशन पिरियड असतो. नेक्स्ट आहे इनफर्टिलिटी. in the technique of artificial insemination, the sperms from the donor are introduced into the female. Okay, ज्यावेळेस आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं, जो स्पर्म आहे तो फिमेलच्या कुठल्या पार्टमध्ये इंट्रोड्यूस केला जातो. सो इट इज इंट्रोड्यूस्ड इनटू द सर्विक्स, डिरेक्टली सर्विक्समध्ये इंट्रोड्यूस केला जातो. करेक्ट ऑप्शन इज सी. हे सगळे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत. इन असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, दॅट इज IUI. IUI स्टँड्स फॉर इंट्रायुटेराइन ट्रान्सफर. म्हणजे डायरेक्ट याच्यामध्ये जो स्पर्म आहे तो कुठे ट्रान्सफर केला जातो, युटेरसमध्ये ट्रान्सफर केला जातो. सो तेच विचारले, स्पर्म्स आर इंट्रोड्यूस्ड इनटू डॅश डॅश ऑफ फिमेल, सो दॅट इज द युटेरस. करेक्ट ऑप्शन इज युटेरस. नेक्स्ट बघा, assisted reproductive technologies in which sperms collected from males are artificially introduced. ज्याच्यामध्ये स्पर्म्सचं आर्टिफिशियल इंट्रोडक्शन केलं जातं म्हणजे फिमेलमध्ये, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इट इज नोन ॲज AI. AI म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. ओके, सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. असेच आपण पुढे सुद्धा ही सिरीज कंटिन्यू करू. बाकीचे जे चॅप्टर्स आहेत आपले 12thचे सुद्धा आहेत आणि 11चे सुद्धा आपण सायमल्टेनियसली ते कंप्लीट करतोय. जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्वेश्चन्स असतील तर खाली कमेंट करा किंवा एक नंबर तुम्हाला दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.